नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं तुमच्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण शिकणार आहोत सिक्वेन्सवर। आता सिक्वेन्स किती प्रकारे लावले जातात हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे। तर चला कंटिन्यू करूया आपल्या स्टँडवर। इथे मी आता 7 नंबरची आयर्न नीडल घेतलेली आहे आणि आपला मूनचा जो मशीन थ्रेड आहे तो घेतलेला आहे। बघा, सुरुवातीला असा धागा वरती काढायचा आहे, त्याच्या पुढे आपल्याला लॉक स्टिच द्यायची आहे। आता एक सिक्वेन्स घ्यायची आहे, सिक्वेन्सच्या मध्ये एक टाका काढायचा आणि सिक्वेन्सच्या पुढे एक टाका काढायचा। पुन्हा दुसरी सिक्वेन्स घ्यायची, पुन्हा सिक्वेन्सच्या मध्ये एक टाका, सिक्वेन्सच्या पुढे एक टाका, पुन्हा आपल्याला सिक्वेन्स घ्यायची आहे। ही सिक्वेन्स आहे ही आपल्याला नीडल मध्ये लोड करून नाही घ्यायची आहे, एक एक असं स्टिच करत जायचं आहे। बघा, पुन्हा एक सिक्वेन्स घ्यायची, पुन्हा सिक्वेन्सच्या मध्ये एक टाका, सिक्वेन्सच्या पुढे एक टाका। बघा, सिक्वेन्सच्या वरती आपल्याला पूर्ण स्टिच आपली दिसत आहे। हा पहिला प्रकार आहे सिक्वेन्स लावण्याचा। बघा, पुन्हा मध्ये स्टिच घ्यायची आहे, त्याच्या पुढे एक स्टिच घ्यायची आहे, पुन्हा सिक्वेन्स घ्यायचा, त्याच्या पुढे एक टाका। सिक्वेन्स बरोबर जागेवर येण्यासाठी काय करतो आपण, थोडासा खालून धागा खेचायचा, म्हणजे सिक्वेन्स आपली जागेवर येते, लूज पडत नाही, एकदम टाइट प्रॉपरली वर्क होतं। पुन्हा सिक्वेन्स जागेवर आणली, एक टाका, त्याच्या पुढे दुसरा टाका। बघा, इथे आता एंड नॉट देते आहे मी। पहिला टाका वरती काढला, पहिल्या टाक्याच्या मधून दुसरा टाका वर उचलला आणि दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका असा वरती उचलला आणि खालून धागा खेचून घेतला। बघा, हा पहिला प्रकार झाला। आता आपण दुसरा प्रकार बघूया। मोस्टली आपण वर्क करताना हा दुसरा प्रकार यूज करतो। बघा, आपण जेव्हा सुरुवात करतो, प्रॅक्टिस करतो, तेव्हा नीडल मध्ये 1 किंवा 2 सिक्वेन्स घेऊनच आपण सुरुवात करूया, म्हणजे आपलं प्रॅक्टिस चांगली होणार आहे, आपल्याला हँडल करण्यासाठी सोपं जाणार आहे। त्याच्यामुळे 1 ते 2च आपण सिक्वेन्स नीडल मध्ये घेऊया। बघा, सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या पुढे लॉक स्टिच दिली। आता ज्याप्रमाणे आपण मणी सोडतो त्याप्रमाणे आपल्याला सिक्वेन्स सोडायची आहे, खालून धागा खेचायचा आहे आणि जिथे सिक्वेन्स टाईट झाली तिथे आपण टाका घेतला। पुन्हा दुसरी सिक्वेन्स घ्यायची आहे। बघा, पुन्हा मणीसारखी आपल्याला सिक्वेन्स टाक्यामध्ये टाकायची आहे। सिक्वेन्स प्रॉपर जागेवर आली, टाईट झाली की तिथून खालून आपल्याला टाका काढायचा आहे। पुन्हा दुसरी सिक्वेन्स घ्यायची, टाक्यामध्ये सोडायची, खालून धागा खेचायचा, म्हणजे सिक्वेन्स आहे ही आपल्या जागेवर जाऊन बसते। टाईट झाली तिथे आपल्याला टाका घ्यायचा आहे। बघा, पहिल्या प्रकारात आपण सिक्वेन्सच्या वरून टाके घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या प्रकारात आपण स्टिच हे सिक्वेन्सच्या खालून घेत आहोत। स्टिच अजिबात दिसत नाही आहे। बघा, आता ही स्टिच घेतली, ही दुसरी सिक्वेन्स टाकली की पहिली स्टिच आहे ती हाईड होते। बघा, पुन्हा एक मी सिक्वेन्स घेतली, मणीप्रमाणे आपण ती धाग्यात सोडली,
सिक्वेन्स जिथे घट्ट झाली तिथून आपण टाका वरती काढला. जेवढ्या निडलमध्ये सिक्वेन्स हँडल होतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहेत. बघा 2, 3 असे तुम्ही सिक्वेन्स घेऊ शकता जेवढ्या हँडल होणार आहेत तुम्हाला सोडण्यासाठी. बघा मी जास्त टाका वरती काढत नाही आहे, जिथल्या तिथे फिरवत आहे. बघा पुन्हा सिक्वेन्स सोडली, धागा खालून ओढला आणि सिक्वेन्सच्या खाली मी दुसरा टाका घेतला. पुन्हा 4-5 सिक्वेन्स घेतल्या. बघा स्टिच इथे कुठेच दिसत नाही आहे. ती स्टिच जी आहे ती आपल्याला दुसऱ्या सिक्वेन्समध्ये हाईड करायची आहे. हा आपला दुसरा प्रकार आहे. मोस्टली आपण वर्क करताना ही जी स्टिच दिसत नाही ना, ही स्टिच वापरतो. दुसरा प्रकार. इथे आता एंड नॉट देते. बघा आता तिसरा प्रकार बघूया आपण. बघा सुरुवातीला एक टाका वरती काढला, त्याच्या पाठीमागे एक लॉक स्टिच दिली. लॉक स्टिच म्हणजेच आपला छोटा टाका. आता आपण नीडल भरून घेऊया. बघा एक शुगर बीड्स, एक सिक्वेन्स, एक शुगर बीड्स, एक सिक्वेन्स, पुन्हा एक शुगर बीड्स, एक सिक्वेन्स. बघा याप्रमाणे आपल्याला पूर्ण नीडल लोड करून घ्यायची आहे. एक शुगर बीड्स, एक सिक्वेन्स, पुन्हा शुगर बीड्स, सिक्वेन्स. या प्रकारे आपण पूर्ण नीडल भरून घेऊया. बघा पूर्ण नीडल आपण या प्रकारे भरून घेतलेली आहे. बघा बघा एक सिक्वेन्स आणि शुगर बीड सोडलं आणि खालून धागा खेचला. जिथे टाईट झालं तिथून आपल्याला दुसरा टाका काढायचा आहे. पुन्हा सिक्वेन्स आणि शुगर बीड सोडला, धागा खालून खेचला, जिथे टाईट झालं तिथून आपल्याला टाका वरती काढायचा आहे. पुन्हा सिक्वेन्स आणि शुगर बीड सोडला, खालून धागा खेचला, जिथे टाईट झालं तिथून पुन्हा टाका घेतला. बघा बघा सुईच्या टोकावरच आपल्याला धागा ठेवायचा आहे आणि खालून खेचायचा आहे, म्हणजे सिक्वेन्सला बरोबर आपला धागा टाईट बसतो. मणी आपले टाईट बसतात. बघा खालून थोडं खेचलं, जिथे टाईट झालं तिथून आपण टाका वरती काढला. खूप सिंपल आहे. जेवढी प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्ही चांगलं शिकाल. छान डिझाइन भरण्यासाठी किंवा आपण त्याला एक छान अशी बॉर्डर देण्यासाठी याचा आपण उपयोग करू शकतो. याचं फिनिशिंग खूप छान दिसतं. फक्त नीडल लोड करण्यासाठीच थोडा टाइम लागतो. बाकी वर्क खूप सिंपल आहे. बघा सिक्वेन्स सोडल्यानंतर आपण धागा जेव्हा वरती काढतो टाका, तेव्हा तो जास्त नाही काढायचा. जेवढा जास्त काढाल तेवढा टाइम जास्त लागणार स्टिच करण्यासाठी. त्याच्यामुळे जिथल्या तिथे आपण सोडायचा आणि जिथल्या तिथे टाका घ्यायचा.
ही होती याची टीप. कशी वाटली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. बघा इथे आता एंड नॉट देत आहे. पहिल्या टाक्यातून दुसरा टाका वरती काढला, दुसऱ्या टाक्याच्या मधून पहिला टाका वर उचलला आणि खालून धागा खेचून घेतला. आता तिसरा प्रकार बघूया. बघा आता सिक्वेन्स आपण लोड करून घेऊया. 2 शुगर बीट्स आणि 1 सिक्वेन्स, पुन्हा 2 शुगर बीट्स 1 सिक्वेन्स, असं आपल्याला पूर्ण नीडल लोड करून घ्यायची आहे. बघा सुरुवातीला आपल्याला टाका वरती काढायचा आहे, त्याच्या पुढे आपण लॉक स्टिच द्यायची आहे. आता सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट्स आपल्याला एकत्र सोडायचे आहेत आणि खाली स्टिच घ्यायची आहे. 1 टाका 2 टाका. पुन्हा आपण वरच्या दिशेने जाणार आहोत. 1 टाका 2 टाका. पुन्हा सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडायचे आहेत. बघा लॉक करण्यासाठी खाली आणायचं आहे. 1 टाका 2 टाका. पुन्हा रिवर्स आपण वरती जायचं आहे. 1 टाका 2 टाका. पुन्हा आपण सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडायचे आहेत. खाली लॉक करण्यासाठी आणायचं आहे. 1 टाका 2 टाका. पुन्हा रिवर्स वरती गेलो. आपण जसं लोडिंग स्टिच केली ना त्याच प्रकारे आहे ही स्टिच. आपण याने फ्लावर फिलिंग करू शकतो किंवा एखादं छान लीफ फिलिंग करू शकतो किंवा एक छान डिझाईन क्रिएट करण्यासाठी याचा यूज करू शकतो. सेम स्टेम स्टिच ज्या प्रकारे आहे सेम स्टेम स्टिच आपण इथे वापरून ही स्टिच क्रिएट केलेली आहे. स्टेम स्टिचची जर व्हिडिओ तुम्ही बघितली नसेल तर मी ती आय बटनवर देते, नक्की जाऊन बघा. लोडिंग स्टिचची पण मी लिंक देते आय बटनवरती, नक्की जाऊन बघा बघितली नसेल तर. बघा सेम नीडल आपण लोड करून घेतलेले आहे. 2 शुगर बीट्स आणि 1 सिक्वेन्स. इथे तुम्ही 3 शुगर बीट सुद्धा वापरू शकता. बघा आपण आता राईट साईडून प्रॅक्टिस केली, आता लेफ्ट साईडून सुद्धा प्रॅक्टिस करूया. तीच स्टिच मी लेफ्ट साईडला घेतली. 1 टाका आणि दुसरा टाका. पुन्हा वरच्या दिशेने सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडायचे आहेत. खाली लॉक करण्यासाठी आणायचं आहे. 1 टाका 2 टाका. पुन्हा रिवर्स वरती गेलो. 1 टाका हा दुसरा टाका. पुन्हा तिथे आपल्याला 1 सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडायचे आहेत आणि खाली लॉक करण्यासाठी आणायचे आहेत. 1 टाका आणि हा दुसरा टाका. पुन्हा रिवर्स वरती गेलो. 1 टाका 2 टाका. पुन्हा वरच्या दिशेने आपल्याला सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडायचे आहेत आणि ते खाली लॉक करण्यासाठी आणायचे आहेत. 1 टाका आणि हा दुसरा टाका. पुन्हा रिवर्स वरती गेलो. 1 टाका 2 टाका. पुन्हा सेम वरच्या दिशेने सिक्वेन्स आणि 2 शुगर बीट सोडले आणि ते खालच्या दिशेने लॉक करण्यासाठी आणले. 1 टाका आणि हा दुसरा टाका. बघा याने फ्लावर फिलिंग पण करू शकता किंवा छान डिझाईन क्रिएट करू शकता किंवा लिप्सची डिझाईन सुद्धा भरू शकता. आरीवर्क फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात तेवढं तुम्हाला वर्क इझी वाटणार आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. असाच सगळ्यांनी सपोर्ट करा.